तर पुण्यातील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवारांची टोलेबाजी पाहायला मिळाली। चुलत्या पुतण्याचं मला नका सांगू असं वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं। तसंच यावेळी अजित पवारांनी पत्रकारांची नक्कलही केली। राकेश, तू पण तू काही वेगळं काही मनात आणू नको। कामटे आता भावकी सगळी एकत्र आलेली आहे, त्याच्यामुळं काही कुणी अरे चुलत्या पुतण्याचं मला नको सांगू। तुम्ही म्हणजे मागच्या पिढीचंही नको सांगू, आताच्या पिढीचं नको सांगू आणि पुढच्या पिढीचंही नको सांगू। तर खरंच मी सगळ्यांना सांगतो मित्रांनो, आपण हसत खेळत सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जाऊया। कधी कधी तुम्हालाही राग येईल, तुम्हालाही वाटेल हे का असं बोलतात, परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणायचं आणि पुढे निघून जायचं, अजिबात त्याला महत्व द्यायचं नाही। तुम्ही त्या गोष्टीला महत्व दिलं की आणखी काल मित्र तो काल तुम्हाला असं म्हटलं, तुमचं काय मत की आज आपण काहीतरी म्हणायचं, परत त्याला सुभाषराव अजित पवार तुम्हाला काल असं म्हणलं, तुमचं काय मत। त्यांना 24 तास चॅनल चालवायचे असतात, त्याच्यामुळे ते त्यांचं काम करतात। तो त्यांना धन्यवाद। आपल्या इथं शिरूरमध्ये माझी भावकीच मला सोडून दिली। तो तर बिचारा पालकमंत्र्यांची स्वप्न बघत होता, त्याला वाटलं की सगळेच दादाच्या बरोबर गेले, आता आपण इकडे राहिलो की आपलंच सरकार येणार, आपण पालकमंत्री होणार, आपण मग सगळीकडे काम करणार। पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय, आता मी तुला पाठवणार, तो कसा निवडून येतो ते मी